बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 13वा म्हणजे प्रकृती पुरुष विवेक योग किंवा यालाच क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असं म्हणतात. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 15 भाग झालेले आहेत. आज आपण 16वा भाग पाहणार आहोत. आतापर्यंत 425 ओव्या झालेल्या आहेत. त्या पुढच्या आपण ओव्या पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागात काय झालेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. तर जसं आपण या अध्यायाची सुरुवात ज्ञानेश्वर माऊली गुरुवंदना करून करतात आणि पहिल्या 2 श्लोकांमध्येच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची व्याख्या श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. व्याख्या सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र म्हणतात आणि हे जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात आणि सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ तो मीच आहे असं म्हणतात. त्यानंतर या शरीरावर कोणाची सत्ता आहे हा विषय येतो. त्यामध्ये कर्मवादी, नंतर सांख्यमतवादी, नंतर संकल्पवादी आणि त्यानंतर स्वभाववादी आणि कालवादी हे सगळेजण आपापल्या परीनं या शरीरावर कुणाची सत्ता आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात, पण कोणालाही ते स्पष्ट करता येत नाही. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात की हे जे क्षेत्र आहे ते म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला सांगतो. म्हणजे हे शरीर कसं बनतं तर ते सांगतानाच भगवंत म्हणतात की हे क्षेत्र म्हणजे हे जे शरीर जे आहे ते 36 तत्वांपासून बनलेलं आहे. त्यात ज्ञानेंद्रिय आहेत, पंचेंद्रिय आहेत आणि बाकी सगळ्या इच्छा, द्वेष, सुख, दुःख वगैरे प्राण, उपप्राण असं सगळं म्हणून हे शरीर किंवा हे क्षेत्र बनतं असा हा विषय आपण पाहिलेला आहे. आता आपण जो पाहत आहोत तो श्लोक नंबर 7 पाहत आहोत. हा श्लोक नंबर 7 जवळजवळ 10 भाग 9 भाग आपण हाच श्लोक बघत आहोत. कारण या 7 नंबरच्या श्लोकामध्ये सत्पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. लक्षात घ्या, सत्पुरुष कुणाला म्हणायचं, सत्पुरुष कसा असतो. सत्पुरुषाची लक्षणं ही या अध्याय नंबर 13 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले आहेत. हे एवढ्यासाठी सांगितलेले आहेत की अर्जुनानं सत्पुरुष बनावं. फक्त अर्जुनानंच असं नाही तर आपल्यासारखे जे श्रोते आहेत जे गीतेचं अध्ययन करतात, वाचन करतात, त्यांनाही सत्पुरुषाची लक्षणं कळावीत आणि तेही सत्पुरुष बनावेत यासाठी याचं विवेचन आलेलं आहे. आता सत्पुरुषाची लक्षणं म्हणजे काय, काय लक्षणं आहेत आणि अशी कोणती लक्षणं आहेत की जी आपण अंगीकारू शकतो, आपण ते फॉलो करू शकतो. तर त्यातलं पहिलं लक्षण आहे मनाची इच्छा नसणे. म्हणजे काय हे थोडक्यात आपण आता परत वाचूयात कारण त्याशिवाय लक्षात येणार नाही. म्हणजे कोणताही विषय प्राप्त व्हावे अशी ज्याला आवड नसते, म्हणजे एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणतात ना, झोप जाते निघून, भूक जाते निघून, हेच पाहिजे हेच पाहिजे हेच पाहिजे. एखादा मुलगा असतो बघा, 8वी-9वीचा मुलगा किंवा मुलगी असती, मला मोबाईलच पाहिजे, मला मोबाईलच पाहिजे. मग अभ्यास करत नाही, शाळेत जात नाही, जेवत नाही, झोपत नाही, एवढा त्यानं ध्यास घेतलेला असतो. म्हणजे हे चांगलं आहे का. म्हणून इथं सांगितलेलं एखाद्या मनाची इच्छा नसणे असं. दुसरं काय, दांभिकपणा नसणे. दांभिकपणा म्हणजे खोटारडेपणा.
तो नसणे, म्हणजे ही दोन झाली सत्पुरुषाची लक्षणं. अजून काय आहेत का? तर अजून नक्कीच आहेत. त्यात पुढचं लक्षण आहे अहिंसा. अहिंसावर आपण भरपूर वाचन निरूपण केलेलं आहे. अहिंसा दोन प्रकारची, एक प्राणाची अहिंसा, म्हणजे कुठल्याही प्राण्याला त्रास द्यायचा नाही, त्याच्या जीवाचं हरण करायचं नाही. आणि दुसरी आहे शब्द हिंसा. आपल्या शब्दानं कुणाशीही हिंसा व्हायला नाही पाहिजे. टोकदार शब्द वापरायचे नाहीत, धारदार शब्द वापरायचे नाहीत, की ज्यानं ऐकणाऱ्याच्या हृदयाला इजा होईल असे शब्द कधीही वापरायचे नाहीत. मग बोलायचं कसं? तर आई वडील जसं बोलतात त्या स्नेहभावानं बोलायचं असं सांगितलं. आई वडिलांचे जसे उपदेश असतात तसं बोलायचं. आणि कसं बोलायचं काय नाही, तर कोणाचं एखादं बेत मोडेल, कोणाला भीती वाटेल, कोणी डचकून जागे होईल किंवा ऐकणाऱ्याच्या मनाला पीडा होऊ नये अशा पद्धतीनं बोलायचं. अशा पद्धतीनं बोलायचं नाही. अजून काय, की आपलं बोलणं कसं असावं, तर खरं असावं, मऊ असावं, परिमित असावं, प्रेमळ असावं, अमृताच्या लाटेंप्रमाणे असावं. आपल्या बोलण्याने कोणताही वाद उत्पन्न होऊ नये असं आपलं, म्हणजे एवढं सावधपणे बोलायला हवं. नंतर काय, आपल्या बोलण्यामध्ये कोणालाही त्रास उत्पन्न होणे, निंदा व छळ किंवा दुसऱ्याच्या वर्मी लागेल असं आपण बोलू नये. आपल्या बोलण्यामध्ये अटीतटी असू नयेत. अवसान, कपट, शंका व ठकबाजी या गोष्टी असू नयेत. बघा किती डीप मध्ये सांगितलेलं आहे, की कसं बोलायचं आणि कसं बोलायचं नाही. आपल्या शब्दानं हिंसा होते. अतिशय, मित्र म्हणतो ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे, की जी प्रत्येकानं अंगीकारली पाहिजे, की आपल्या शब्दानं कोणी जखमी व्हायला नको. आपल्या शब्दाने कोणी रक्तबंबाळ व्हायला नको. हे तर फार फार म्हणजे पुढचं सांगितलं मी. मी असं म्हणेल, की आपल्या शब्दाने कोणी नाराज सुद्धा व्हायला नको. कोणी नाराज सुद्धा व्हायला नको. एवढे आपले शब्द मऊ असायला हवेत. एवढे आपले शब्द समोरच्याला सुखावह वाटले पाहिजेत. शब्दहिंसा ही अतिशय महत्वाची आहे. ह्याचा जो अभ्यास आहे तो अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाने याच पद्धतीने इथून पुढे बोलण्याचा, वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हा विषय झाला आपला अहिंसेच्या संदर्भात. अजून सत्पुरुषाची काही लक्षणं आहेत. त्यात आहे शांती, सरळपणा, आचार्य उपासना, अंतर्बाह्य सुचिरभूतपणा, स्थिरता आणि आत्मसंयम. तर आपण शांती पाहिलेली आहे, सरळपणा पाहिलेला आहे. नंतर आता आपण आचार्य उपासना पाहत आहोत. म्हणजेच आपण जे म्हणतो गुरुची उपासना आपण पाहत आहोत. तर याच्यामध्ये, या गुरु उपासनेमध्ये आपण पाहिलेलं आहे, की गुरुची उपासना कशी करावी. एखादा सत्पुरुष गुरुची उपासना कशी करतो ते यात सांगितलेलं आहे, की गुरु गुरुला आपण आपल्या ज्ञानरूप दिव्याने ओवाळावं. नंतर गुरुला आपण आपल्या मनामध्ये गुरुच्या रूपाने आपण शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा अर्चा आराधना करावी. नंतर गुरुसेवा म्हणजे भाग्याची जन्मभूमीच आहे असं आपण वागलं पाहिजे. नंतर काय, की अंतर्बाह्य आपण गुरुकुलाचे ठिकाणी आपलं मन समर्पित केलं पाहिजे. गुरु ज्या देशात राहतात तोच देश त्याच्या मनात घोळत असला पाहिजे. आणि गुरुच्या दिशेने जो वारा येतो
त्याला सामोरे जाऊन आपण त्याला साष्टांग नमस्कार केला पाहिजे. तशाच जर गुरूंचे गावून कोणी मनुष्य आला किंवा गुरूंनी कोणी एखादा मनुष्य आपल्याकडे पाठवला तर गतायुषी माणसाला आणखी आयुष्य मिळावे किंवा वाळलेल्या अंकुरावर अमृताचा धारा पडाव्यात या पद्धतीनं त्या इसमाला आपण त्याचं आदरातिथ्य करावं. एवढी प्रीती, एवढं प्रेम आपण गुरूंवर केलं पाहिजे. अजून काय सांगितलेलं बघा की गुरूंना आपण भगवान विष्णूची उपमा भगवान विष्णूच्या ठिकाणी मानलं पाहिजे. भगवान विष्णूची पाय जसे लक्ष्मी दाबून देते तसं आपण गुरूंचे पाय दाबून दिले पाहिजेत. तसंच हा जो सत्पुरुष आहे तो म्हणतो की मी असं समजतो की गुरूंचे पाय मी लक्ष्मीप्रमाणे दाबत आहे. म्हणजे लक्ष्मी माता जसं विष्णूचे पाय दाबते तसं मी माझे गुरुचे पाय दाबून देईल. नंतर गरुड ही स्वतःच होऊन हात जोडून उभा राहील. नाभीपासून उत्पन्न होणारा जो ब्रह्मदेव तोही मीच गुरुमूर्तीच्या प्रेमाने मनाच्या ध्यानसुखाचा अनुभव घेतो असं म्हणतो तो. अजून काय म्हणतो ते की तो म्हणतो की एखाद्या वेळेस भक्तीच्या प्रेमाने गुरुला आई असे कल्पून स्तनापासून होणाऱ्या सुखाचा अनुभव घेत तिच्या अलंकाराशी तिच्या अंगावर लोळतो. आता हे झालं गुरुचे परत अजून एक प्रकार यात आहे की गुरुची बाह्य सेवा आपण कशी करू. तर गुरुचा परिवारच मी आहे असं समजून परिवाराची प्रत्येक रूपे मीच आहे आणि प्रत्येक जण गुरूंची जशी सेवा करतो तशी मी सेवा करावी असं या सत्पुरुषाचं वाटतं. जो सत्पुरुष आहे त्याच्या मनात असं येतं. म्हणजे काय की गुरूंना प्रेमास आपले वेड लावून त्यांच्याकडून एक पत्नीव्रत आचरवीन असं तो म्हणतो. म्हणजे गुरु जशी पत्नीवर प्रेम करतात तसं त्यांनी माझ्यावर प्रेम केलं पाहिजे असं मी त्यांना वेड लावील. नंतर गुरूंची जी स्नेहरूप वृष्टी होईल ती फक्त माझ्यावरच व्हावी असं मी करेल. नंतर गुरु ज्या ठिकाणी जातात येतात तेथले गुरु ते उंबरे जे गुरु ओलांडतात ते मीच होईल. जे दार ते मीच होऊन द्वारपाल ही मीच होईल. मी गुरूंच्या पादुका होऊन त्या पादुका गुरूंच्या पायी मीच लेववील आणि छत्रही मीच होऊन मीच ते गुरूंवर धरीन. या ठिकाणी खोल खळगा आहे, या ठिकाणी उंचवटा आहे अशी इशारत देणारा मी गुरूंचा चोपदार होईल आणि गुरूंवर चौरी धरणारा, गुरुस हात देणारा व गुरूंपुढे चालणारा हुजऱ्याही मीच होईल. नंतर गुरूंची झारी हातात घेणारा शागिर्द मी होईल आणि गुरुला चूळ भरण्यासाठी पाणीही मीच देईल व चूळ टाकण्यासाठी निर्मळ तस्तही मीच होईल. बघा किती प्रेम आहे, किती आस्था आहे गुरूंच्या प्रती. याच्यातून हे लक्षात येतं, ह्याच्यातून हे दिसून येतं. अजून काय की गुरूंची हसबी मी आपल्या खांद्यावर बाळगीन व उठणे घेऊन गुरूंना स्नान घालण्याचे काम करील. अजून काय म्हणतो की गुरूंचे आसन, अलंकार, वस्त्रचंदनादिक सर्व उपचार सर्व मीच होईन. मीच आचार्य होऊन गुरूंना फराळाचे पदार्थ वाढीन आणि आत्मत्वाने गुरूंना ओवाळीन. ज्या गुरुस
ज्यावेळेस गुरु महाराज भोजन करतील त्यावेळेस त्यांचे पंक्तीचाही लाभ घेईल आणि मीच पुढे येऊन त्यांना विडा देईल. गुरूंचे उष्टे मीच काढीन, गुरूंचा बिछाना मीच झाडीन व गुरूंची पादसेवा ही मीच करेल आणि गुरूंचे सिंहासन मीच होईल व मग त्यावर गुरु आरोहण करतील त्याप्रमाणे सर्व प्रकारची गुरूंची सेवा करेल. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज भाग नंबर 16, ओवी नंबर 425. श्री गुरुचे मन जया देईल अवधान, ते मी पुढा होईन चमत्कारू. तया श्रवणाचे अंगणी, होईल शब्दांचे या औक्षहिणी. स्पर्श होईन घसणी अंगाची या. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती तिये सकळे होईन रूपे. तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसम्या होई जेल. गंधरूपे कीजेल घ्राण सेवा. एवं बाह्य मनोगत श्री गुरुसेवा समस्त, वेटाळीन वस्तुजात होनिया. ज्या चमत्काराकडे गुरूंचे लक्ष लागेल तो चमत्कारही मीच होईल. गुरूंच्या श्रवण रूप अंगणात शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईल आणि गुरूंच्या ज्या ठिकाणी अंग लागेल ते ठिकाणही मीच होईल. श्री गुरूंचे डोळे प्रेमळ प्राणपणाने अवलोकन करतील ती सर्व रूपे मीच होईल. म्हणजे गुरु ज्या ज्या ठिकाणी प्रेमानं बघतील ती सर्व रूपे मीच होईल. म्हणजे हा जो सत्पुरुष आहे हा गुरूंच्या प्रेमाने, गुरूंच्या स्नेहानं, गुरु भक्तीने एवढा वेडा झालेला आहे की गुरूंच्या पायाखालचा उंबरा व्हायला तो तयार आहे, सिंहासन व्हायला तयार आहे. गुरु ज्या दरवाजातून जातात येतात ते दरवाजा पण व्हायला तयार आहे आणि त्याचा द्वारपाल सुद्धा व्हायला तयार आहे. म्हणजे एवढी श्रद्धा असायला हवी गुरुच्या प्रती. यातून हे एवढंच लक्षात घ्या. त्यांच्या जिभेस जो पदार्थ आवडेल तो तो मीच होईल. मीच सुवासरूप होऊन त्यांच्या घाणेंद्रियाची सेवा करेल. म्हणजे गुरूंना जे पदार्थ आवडतात ते मीच होईल. नंतर गुरूंना जो सुवास आवडतो तो सुवास मी होऊन त्यांच्या घाणेंद्रियाची म्हणजे नाकाची सेवा मी करेन. याप्रमाणे गुरूंची बाह्य सेवा सर्व प्रकारे करून गुरूंना लागणाऱ्या सर्व वस्तू मीच होऊन व्यापून टाकीन. अशा पद्धतीनं बाह्य सेवा मी करेल असं म्हणतो तो. जव देह हे असेल तव वोळवी ऐसे कीजेल. मग देहांती नवल बुद्धी आहे. ये शरीरती माती मिळविन ती क्षिती. जेथ श्रीचरण उभे ठाती. श्री गुरुचे माझा स्वामी कौतिके. स्पर्शत जिये उदके. तेथ लया नेननिके आपी आप. श्री गुरु ओवाळी जती. का भुवनी जे उजळती. तया दीपाची या दीप्ती. ठेवीन तेज चौरी हन विंजणा. तेथ लयो करीन प्राणा. मग अंगाचा ओळंगणा होईन मी. तर पुढं काय म्हणतात, तर हे गुरूंच्या संदर्भात सगळं आपण वाचत आहोत. गुरूंची भक्ती कशा पद्धतीनं करायची आहे आपण वाचत आहोत. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. ओवी नंबर 430. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. त्याचा आपण ओवेचा आपण आता निरूपण करत आहोत की जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत गुरूंची अशीच सेवा करीन म्हणतो. मग देह पडल्यावर त्यांची बुद्धी सेवेविषयी आस्था धरते. ते नवल ऐका. बघा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की जोपर्यंत देह आहे, प्राणात प्राण आहे, जीवात जीव आहे
तोपर्यंत वर सांगितल्याप्रमाणेच मी गुरूंची सेवा करील. मी आपल्या शरीरातील उदकाचा भाग खरोखर त्या उदकाला नेऊन मिळवील की ज्या उदकाला माझे स्वामी कौतुकाने स्पर्श करतील. आपल्या देहातील तेज त्या दिव्यात नेऊन मिळवीन की ज्या दिव्यांनी लोक श्री गुरूंना ओवाळतात. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, मी जिवंत असताना तर गुरुची सेवा करेलच, पण माझ्या मृत्यूनंतर सुद्धा मी गुरुची सेवा करेल. अथवा जे जीव जे जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात प्रकाश करीत असतील, माझे तेज त्या दिव्यात नेऊन मिळवीन. मी आपल्या देहातील प्राणवायूचा लय त्या ठिकाणी करील की ज्या ठिकाणी श्री गुरूंना पंख्याने व चवरीने वारा घातला जात असेल. किती श्रद्धा आहे बघा. ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात बरं का. आणि ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु कोण? श्री निवृत्तीनाथ, त्यांचे मोठे बंधू. त्यांच्या संदर्भात त्यांना त्यांनी गुरु मानलं होतं आणि त्या गुरुच्या प्रती म्हणजे आपल्या मोठ्या बंधूच्या विषयी किती आस्था, किती प्रेम आहे बघा, की जन्मभर तर मी त्यांची सेवा करेलच, पण माझ्या मृत्यूनंतर सुद्धा मी त्यांची कशा प्रकारे सेवा करेल हे इथं सांगितलेलं आहे. हे आपल्याला ज्ञानेश्वरातून घ्यायचं आहे. हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातून घ्यायचं आहे. नाहीतर हल्लीची लोक बघा, हल्लीचे भाऊ भाऊ बघा, थोड्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी एकामेकाच्या जीवावर उठतात. एकामेकाच्या जीवावर उठत नाही तर त्यांच्या मुलांच्याही जीवावर उठतात. कट कारस्थानं करतात, कपट करतात, खोटं बोलतात, अटीतटी घालतात आणि ह्या दोन भावाच्या भांडणांमध्ये बिचारा त्या आई वडिलांचं अक्षरशः त्यांचं जे वयस्कर झालेलं असतं बिचारा त्यांचं म्हातारपण चिरडून निघतं. कुणाची बाजू घ्यावं आणि कुणाची न घ्यावं असं त्यांना वाटतं. त्यावेळेस त्यांना असा पश्चाताप होतो की बाबा देवा, मी का नवस केले, मी का नवस केले, मला 2 मुलं हवीत म्हणून का नवस केले, मी एकच मुलगा असला असता बरं झालं असतं. अशी ही उपराठी संतान जर जन्मली तर म्हातारपण फार वाईट असतं. तर यातून आपल्याला हेच घ्यायचं आहे की ज्ञानेश्वर माऊली आपल्या मोठ्या बंधूंना गुरु मानतात आणि त्यांची सेवा कशी करायची हे मागच्या 3 भागापासून आपण ऐकत आहोत. आणि आता तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी जिवंत असताना तर सेवा करेलच, पण मृत्यूनंतरही मी माझ्या गुरूंची सेवा करेल. जिये जे अवकाशी श्री गुरु असती परिवास रेसी, आकाशलया आकाशी नेईन तिये, परी जितू मेलान संडी निमिषू लोकान घडी, ऐसेने गणावया कोडी कल्पांचिया, हेतुलेवरी दिवसा जयाचिया मानसा, आणि करुणी हाय तैसा अपारू जो, रात्र दिवस नेणे थोडे बहुन म्हणे, म्हणियांचे निदाटपणे साजा होय, तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी. मी आपल्या शरीरातील आकाशाचा भाग त्या ठिकाणी मिळवील की ज्या आकाशात म्हणजे ज्या पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. काय म्हणतात बघा ज्ञानेश्वर माऊली की माझ्या मृत्यूनंतर माझ्या शरीरातील जो आकाशाचा भाग आहे त्या ठिकाणी मिळवील की ज्या ठिकाणी आकाशात म्हणजे पोकळीत श्री गुरु आपल्या परिवारासह असतील. परंतु जिवंत असताना व मेल्यावरही श्री गुरूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. काय प्रण आहे बघा. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मी जिवंत असताना किंवा मी
माझ्या मृत्यूनंतरही गुरूंची म्हणजे आपल्या मोठ्या बंधूंची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आणि हल्लीचे आपले जे भाऊ भाऊ असतात ते शपथ घेतात की ह्याला मारल्याशिवाय, त्याचा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही. किती फरक आहे बघा. मग कशी शांती नांदेल, कसं सुख मिळेल? विचारात जर एवढे अघोरे असतील तर सुख कसं मिळेल, शांती कशी मिळेल? मिळणार नाही. आणि एक पळभरही दुसऱ्यास गुरुची सेवा करू देणार नाही. याप्रमाणे कल्पेचे कल्प गुरु सेवा करीन. अजून काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली बघा, की मी गुरुची सेवा कशी करील? कल्पेची कल्पे म्हणजे युगानुयुगे मी अशाच पद्धतीने गुरूंची सेवा करेन आणि दुसऱ्या कुणालाही एक क्षणही गुरुची सेवा करू देणार नाही. अशा प्रकारची पूर्ण इच्छा ज्याच्या मनात आहे त्या आपल्या इच्छेप्रमाणे अपार गुरुसेवा करूनही जो गुरुसेवेला रात्रंदिवस किंवा थोडीफार मानत नाही व तशात जर गुरूंनी काम करण्याची आज्ञा केली तर त्याला जास्तच स्फुरण येते. गुरूंची सेवा अशा प्रकारे करण्यास जो गगना एवढा होतो व तो काम एकटाच एकदम करतो. म्हणजे गुरूंनी एखादं काम सांगण्यास सवड, लगेच एवढा उत्साही की लगेच तो काम करून मोकळा होतो. हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी एखादिया वेळा, श्री गुरुचिया खेळा लोण करी सकळा जीवितांचे. जो गुरु दासे कृषू, जो गुरु प्रेमे सपेशू, जो गुरु आज्ञे निवासू आपणची, जो गुरुकुळे सुकुलिनू, जो गुरुबंधू सौजन्ये सुजनू, जो गुरुसेवा व्यसने सव्यसनू निरंतर, गुरु संप्रदाया धर्म तेची जयाचे वर्णाश्रम, गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा. मनाच्या धावेपेक्षा याच्या अंगाची धाव पुढे असते व याची कामे करण्याची इच्छा मनाशी पैज लावते. म्हणजे तो एवढा उत्साही असतो की गुरुने एखादे काम सांगितले तर तो मनापेक्षाही पुढे धावतो आणि पटदिशी काम करतो. एखाद्या वेळेस श्री गुरूंच्या लीलांना आपल्या जीवितांचे लिंबलोण करतो. त्यांच्या लीलांवरून आपले जीवित उतरवून ठेवतो. जो गुरूंची सेवा केल्याने कृश झाला आहे, गुरुच्या प्रेमाने पुष्ट होतो व जो आपल्या गुरूंच्या आज्ञेचे घरच बनतो. गुरुनी नुसती आज्ञा करण्यास विलंब, यानं सगळं त्या आज्ञेप्रमाणे हा सगळं करतो. पण गुरुची सेवा केल्याने तो कृश होतो, पण गुरूंच्या प्रेमाने मात्र पुष्ट होतो, दष्टपुष्ट होतो. जो गुरुकुलाच्या योगे आपणास कुलीन समजतो, जो गुरुबुद्धीचा स्नेह करण्याविषयी कुशल व गुरुसेवारूप व्यसनाने निरंतर व्यसनी असतो. म्हणजे गुरुचं जे कुल आहे, गुरुकुलाच्या योगे तो आपल्यास कुलीन समजतो. म्हणजे काय, मी या गुरुकडे शिकतो हे अभिमानानं सांगतो तो. गुरूंचे परंपरा चालत असलेले धर्म तेच त्याचे वर्णश्रमातील धर्म होत व गुरूंची सेवा करणे हेच ज्याचे नित्य नैमित्तिक कर्म होय. गुरूंची सेवा करणे हा एकच त्याचा धर्म आहे असं सांगितलं इथं. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरु माता गुरु पिता, जो गुरु सेवे परवता मार्गून येणे. श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्व सार, गुरु सेवका सहादेर,
प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे शिवितले गुरुचरणी भल तैसे हो पाणी तेथ सकळ तीर्थे आणि त्रैलोकीची श्री गुरुचे उशटे लाहे जो अवचटे ते तेणे लाभे विटे समाधीसी. मनाच्या धावेपेक्षा ज्याचे गुरु हेच क्षेत्र, गुरु हेच दैवत, गुरुच आई व गुरुच बाप, सर्वस्व गुरु असा हा मानायला सुरुवात करतो. गुरूंचे आणि ज्याला गुरुसेवेशिवाय दुसरे काही एक माहीत नाही, गुरूंचे जे द्वार तेच ज्याचे सर्व धर्माचे सार होय आणि गुरुसेवकावर आपल्या सख्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो, ज्याच्या वाणीतून रात्रंदिवस गुरुनामाचा उच्चार चालत असतो व जो गुरु वाक्य वाचून दुसरे कोणतेही शास्त्र हाती धर, किती निष्ठा बघा. गुरु जे बोलतील त्याला शास्त्र म्हणतो तो, गुरु जे सांगेल तसे तो आज्ञेचं पालन करतो. एवढी निष्ठा आहे बघा. ज्या पाण्यास गुरुचे चरण लागले आहे ते पाणी कसलेही असले तरी त्यात त्रैलोक्यातील सर्व तीर्थे आहेत असे जो मानतो. गुरु चालत आहेत, वाटेत पाण्याचा ओहळ आला, त्या पाण्यातून गुरु चालत गेले तर त्या पाण्याला सुद्धा हा तीर्थक्षेत्र मानतो, तीर्थ मानतो. अकस्मात गुरूंच्या उच्छिद प्रसाद मिळाला तर त्या लाभापुढे तो समाधी सुखालाही तुच्छ मानतो. गुरूंनी जर प्रसाद दिला म्हणजे उष्ट जर गुरूंचं मिळालं चुकून, उच्छिष्ट प्रसाद म्हणजे उष्ट, तर तो समाधी सुखापेक्षा जास्त मानतो त्याला. कैवल्य सुखासाठी परमाणू घे किरटी उधळती पाया पाठी चालता जे हे असो सांगावे किती नाही पारू गुरुभक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे जया ये भक्तीची चाड जया ये विषयांचे कोड जो हे सेवे वाचून गोड न मनी काही तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानातेनेची याओ हे असो तो देवो ज्ञान भक्तो हे जाणपा साचोकारे तेथ ज्ञान उघडेनी द्वारे नांदत असे जगापुरे या रीती. गुरु चालत असता मागे जे गुरूंचे पदर कण उडतात ते जो आपले मस्तकावर धारण करतो, गुरु चालत असताना गुरूंच्या पायांची जी धूळ पाठीमागे उडते, जी धूळ पाठीमागे राहते ती तो आपल्या मस्तकावर धारण करतो व त्या लाभापुढे मोक्ष सुख सुद्धा तुच्छ मानतो. ती जी पायातून निघालेली धूळ आहे त्या धुळेसमोर तिथे धूळ तर मस्तकाला लावतोच, पण त्याच्या पुढे त्या लाभापुढे तो मोक्ष सुख सुद्धा तुच्छ मानतो. मोक्ष सुखापेक्षा ती जी धूळ आहे ती श्रेष्ठ मानतो. हे असो, गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले. हे सगळं कोण सांगत आहे, कोण सांगितलं आतापर्यंत? हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. आणि आता ज्ञानेश्वर माऊलींचं बोलणं सांगणं संपलेलं आहे.
ज्ञानेश्वर माऊलीने काय सांगितले आपण परत अजून एकदा पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माऊलीने पाठीमागच्या 10-15 ओव्यांमध्ये जे सांगितलेले आहे ते काय सांगितलं बघा. हा देह असेपर्यंत तो गुरूंची अशीच सेवा मी करेल. इथपासून आपण चालू केलं होतं. मग देह पडल्यानंतर सुद्धा बुद्धी सेवेने आस्था धरेन ते आत्तापर्यंत की गुरूंचे जे पायातून निघणारे जे चालत असताना जे धुळीचे कण आहेत ते मस्तकी धारण करून ते मोक्ष सुखापेक्षा जास्त मानेन. इथपर्यंत आपण हे ज्ञानेश्वर माऊलीचं बोलणं आपण ऐकलेलं आहे. पुढे काय म्हणतात बघा माऊली की हे असो, गुरुभक्तीचा महिमा किती म्हणून सांगावा, कारण त्याला पार नाही. परंतु माझ्या बुद्धीला गुरुभक्तीची उकळी फुटल्यामुळे सांगणे भाग पडले. ज्याला गुरुभक्तीची इच्छा आहे व ज्याला गुरुभक्तीचीच आवड आहे आणि ज्याला गुरु सेवे वाचून दुसरे काहीही गोड लागत नाही, तो ब्रह्मज्ञानाचे माहेरघर असून ज्ञानाला त्याच्याच योगाने शोभा येते. फार तर काय, तो देव व ज्ञान त्याचे उपासक बनते. ज्याला खरोखरच गुरुभक्तीची आवड आहे त्याचे घरी जगाला पुरून उरेल इतके ज्ञान भरलेले असते असे समज. जे खरोखरच गुरुभक्ती करतो, गुरुभक्तीची ज्याला आवड आहे त्याच्याकडे त्याच्या घरी जगाला पुरून उरेल एवढे ज्ञान भरलेले असते असे समज, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जिये गुरु सेवे विखी माझा जीव अभिलाखी, म्हणून सोय चुकी बोली केली. एरवी असता हाती खुळा भजनावधींनी आंधळा, परिचर्ये लागे पांगुळा पासुनी मंदू. गुरुवर्णी मुका आळशी पोशिजे फुका, पारे मनी अथिनिका अनुरागू. तेनेची पै कारणे हे स्थूळ पोसणे, पडले मज म्हणे ज्ञानदेवो. परी तो बोलू उपसाहावा आणि वोगळे अवसरू देयावा. आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्चुया. ज्ञानदेव म्हणतात की गुरुसेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठा आहे, म्हणून मी ज्या गुरुभक्तीचे अमर्याद वर्णन केले. एरवी हात असून थोटा, डोळे असून भजनाविषयी आंधळा व पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आणि गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका आणि आळशी आहे. इतके अवगुण असूनही गुरूंनी मला फुकट पोसला आहे. काय म्हणतात बघा माऊली काय म्हणतात बघा की एवढी सगळी आस्था आहे गुरूंच्या विषयी, एवढं प्रेम आहे, तरी पण स्वतःला काय म्हणतात बघा माऊली की गुरु सेवेविषयी माझ्या मनात खरी उत्कंठ आहे, परंतु मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद असे वर्णन केले. म्हणून मी त्या गुरुभक्तीचे अमर्याद वर्णन केले. परंतु एरवी मी हात असून थोटा आहे, डोळे असून भजनाविषयी आंधळा आहे, पाय असून गुरुसेवा करण्याविषयी पांगळ्यापेक्षाही पांगळा आहे आणि गुरूंचे वर्णन करण्याविषयी मुका व आळशी आहे. स्वतःला असं आळशी म्हणत आहेत, ते पांगळा म्हणत आहेत, मुका म्हणत आहेत, आंधळा म्हणत आहेत. इतके अवगुण असूनही गुरूंनी मला फुकट पोसलं आहे असंही म्हणत आहेत. परंतु मी मनातून मात्र गुरुविषयी सप्रेम आहे. गुरूंच्या विषयी माझ्या मनात अतिशय प्रेम आहे. ज्ञानदेव महाराज म्हणतात,
एवढ्या कारणाकरिता मला शरीराचे पोषण करणे भाग आहे. परंतु मी एवढे अमर्याद गुरुसेवेविषयी वर्णन केले, ते सहन करून मला पुढची सेवा करण्यास संधी द्या, म्हणजे मी ग्रंथार्थ उत्तम रीतीने सांगेन. आता ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणजे श्रोत्यांना म्हणतात की मला अजून ग्रंथार्थ म्हणजे हा जो गीता हा जो ग्रंथ आहे त्याचा अर्थ सांगण्यासाठी मला तुम्ही संधी द्या असं म्हणत आहेत. परिस श्रीकृष्ण तो भूत भार सहिष्णू, तो बोलतसे विष्णू, पार्थो ऐके म्हणे सुचित्वगा ऐसे, जयापासी दिसे, अंग मन जैसे कापुराचे, का रत्नाचे दळवाडे, जैसे सबाह्य चोखडे, आत बाहेरी एके पाडे, सूर्य जैसा बाहेरी कर्म क्षाळला, भीतरी ज्ञाने उजाळला, इही दोही परी आरा, पाखळा एका मृतिका आणि जळे, बाह्य येणे मिळे, निर्मळू होय बोले वेदाचेनी. साधू जन हो म्हणजे आपल्याला उद्देशून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, साधू जन हो ऐका ऐका, भूतांचा भार सहन करणारा विष्णूचा अवतार जो श्रीकृष्ण भगवान तो सांगत असून पार्थ ऐकतो आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या श्रोत्यांना उद्देशून काय म्हणतात की हे साधू जन हो ऐका. श्रीकृष्ण अर्जुनच सांगत आहे. काय काय सांगत आहे की कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो तरी त्याचे शुचित्व स्वच्छ दिसते, तेच शुचित्व होय. किंवा रत्नाचे खोड जसे अंतर्बाह्य चकचकीत असते, अथवा सूर्य जसा अति आत व बाहेर लकलकीत दिसतो, कर्माच्या योगाने ज्याची बाह्य शुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगे ज्याची अंतःश्रुती झालेली आहे आणि अशा प्रकाराने जो शुद्ध झाला आहे, वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेरून लावली असता जशी बाह्यश्रुती होते, त्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो आणि परटाच्या सतलात वस्त्र धुतल्याप्रमाणे त्याचा डाग नाहीसा होतो. हे ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत आपल्याला. काय सांगत आहेत की श्रीकृष्ण अर्जुनच सांगत आहेत. काय सांगतायत बघा, कापूर अंतर्बाह्य शुद्ध असतो तसे, किंवा रत्नाचे जे खोड असते म्हणजे रत्न जो असतो तो अंतर्बाह्य चकचकीत असतो, सूर्य जसा आत आणि बाहेर लखलखीत दिसतो, कर्माच्या योगाने बाह्य शुद्धी झाली असून ज्ञानाच्या योगे ज्याची अंतःशुद्धी झालेली आहे आणि अशा प्रकारे जो शुद्ध झाला आहे, वेदात सांगितल्याप्रमाणे मंत्रोच्चार करून मृत्तिका व पाणी बाहेर लावली असता जशी बाह्य शुद्धी होते, त्याप्रमाणे वाटेल तेव्हा बुद्धीच्या योगाने आरसा धुळीने स्वच्छ करता येतो आणि परटाच्या सतालात वस्त्र धुतल्याने डाग नाहीसा होतो. फार काय सांगावे, ज्याप्रमाणे जो बाहेर निर्मळ झाला आणि अंतर्यामी ज्ञानाचा उजेड झाल्यामुळे खरोखर अंतर्बाह्य शुद्ध झाला. आज आपण इथेच थांबत आहोत. भाग नंबर 17 आपण उद्या बघणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय। जय जय रघुवीर समर्थ। राम कृष्ण हरी।